हॅलो गाईज, तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. मी असेच तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज प्रोव्हाइड करत राहणार आहे. सो आता टीईचं आणि एसीचं 2019 पॅटर्नचं INSEEMचं टाईमटेबल रिलीज झाला आहे. अभ्यासाला चालू करा, कारण आत्ता मी तुम्हाला दाखवतेच टाईमटेबल, पण त्याच्यामध्ये तुम्हाला गॅप नाही आहेत. सो लागोपाठ पेपर आहेत तुमचे. सो आता तुम्ही चालू करायला पाहिजे. आणि आता आज किती तारीख आहे? मोस्टली 18 तारीख. येस, 18 तारीख आहे. म्हणजे झाले फक्त एकच वीक आहे तसं अभ्यास करायला. तर आता अभ्यास चालू करा, कारण गॅप्स नाही आहेत. लगेच पेपर असणार आहे तुमचे. तर तुम्ही चालू करा. आता हे जे आहे मी तुम्हाला मोस्टली कम्प्युटर डिपार्टमेंटचं दाखवते. तुमचे जे कोणते डिपार्टमेंट असेल ते तुम्ही बघू शकता. बट मी मोस्टली आता तुम्हाला जे आहे ते कम्प्युटर डिपार्टमेंट सांगते. आणि तुमचे जे पेपर आहेत ते 3 तारखेपासून चालू होणार आहेत. ओके. सो आता 3 सप्टेंबरला तुमचे एक DBMSचा पेपर असणार आहे. तुम्ही जर कम्प्युटर डिपार्टमेंटचे असेल तर 3 सप्टेंबरला DBMSचा असेल. त्याच्यानंतर TOC 4 तारखेला असेल. SPOS 5 तारखेला आहे. आणि SPOS नंतर फक्त एक दिवसाचा गॅप आहे. मग 6 तारखेला सुट्टी असेल. मग 7 तारखेला तुमचं CNS असणार आहे. 7 तारखेला CNS होईल. आणि मग 8 तारखेला तुमचं जो काही इलेक्टिव्ह सब्जेक्ट आहे, दॅट इज HCI IoT वगैरे जो काय असेल तो तुमचा 8 तारखेला होणार आहे. सो अशा प्रकारे हे टाईमटेबल आहे. फक्त SPOS नंतर CNSमध्येच गॅप आहे. बाकी कोणत्याच सब्जेक्टमध्ये तुम्हाला गॅप नाही. सो अभ्यास तुम्ही लवकर चालू करा. आणि कसं असतं माहिती आहे का, आपण म्हणतो की INSEEMमध्ये पण INSEEMचे जर चांगले पेपर गेले तर मगच पॉईंटरमध्ये हे होतं. सो तुम्हाला जर पॉईंटर मेंटेन ठेवायचं असेल तर INSEEMकडे फोकस द्यावाच लागतो. सो ते प्रॉपर करा आणि अभ्यास चालू करा. आता गॅप्स नाही आहेत. लगेच आता फक्त एकच वीक आहे, त्याच्यानंतर तुमचं पण चालू होईलच. सो आता स्टडी चालू करा. आणि येस, INSEEM पण चांगली द्यायची, कारण ते पण मॅटर करतं पॉईंटरच्या वेळेस, मग प्रॉब्लेम होता नाही तर. सो पॉईंटर जर चांगला आणायचा असेल तर INSEEMमध्ये चांगला स्कोर करायला लागतो. सो ओके. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. आणि आता अभ्यास चालू करा. ओके. ऑल क्लिअर ठेवा सगळं आणि अभ्यास चालू करा. थँक्यू.